हॅलो, आज अमावस्येची काळीची रात्र आहे. प्रत्येक अमावस्येला या ओसाड घरात असेच आवाज ऐकू येतात असा आजूबाजूच्या लोकांचा समज आहे. पण या ओसाड घरात नक्की काय घडतं ते कोणी सांगू शकत नाही. कुणी म्हणतात या घरात चोरांचं वास्तव्य आहे, कुणी म्हणतात इथं भुताटकी आहे. अशा एक नाही अनेक अफवा या ओसाड घराविषयी प्रसिद्ध आहे. ही कथा आहे 3 वर्षापूर्वी घडलेली. 2 पूर्वी जीवांची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी आपल्याला 3 वर्षापूर्वीच्या भूतकाळात घेऊन जात आहे. चला तर पाहूया 3 वर्षापूर्वीची ही गोष्ट. माणूस हा असतो आशेचा पुजारी, कल्पनेच्या पंखांनी तो विहारत असतो. भविष्य काळात स्वप्नांच्या राज्यात तो मजबूत होतो, सर्व काही विसरून. त्यातून मग जन्माला येते जिद्द. ज्यावेळी ती जिद्द संपते त्यावेळी मग त्याला तोडावासा वाटतो. एक काटेरी भिंगरा, एक भिंगरा काटेरी. कोण दे तुमका? तू कोण? मी कोणतं मगे सांगता. पण तुम्ही किती वेळ? माझं काम आहे थोडस. माझ्याकडे असं का आणखी कोणाकडे? अरे तुझ्याकडे कसलं असतं माझं काम? घरी कोणी नाही वाटत. सर 3 माणसं राहतात, जयेश बाबू, निशाबा आणि मी. येथून एक कोण पाहिजे तुमका? तुझ्याजवळ काम आहे माझं. ते माका पहिलेच कळला. नाटकात पाठ द्या वाटते. ते तुला कसं कळलं? याचा आजाब कसला? जर आईसर कोण जो इलो तर निशा नाटकात पाठ ठेव का याची खबर असते बघा. मग निशा आहे का आतमध्ये? होय असा. मग तिला जरा बोलवतोस का? झालं त्याला माझाच कब्जा. बसा तुम्ही, मी निशाला झाडून येत आहे.
मग मला हो तुम्हालाच विचारते मी. आणि काय हो तुम्हाला आतमध्ये यायला परवानगी कोणी दिली? परवानगी कुणी नाही. दरवाजा उघडला म्हणून तसा आवाज मध्ये. ओ महाशय तुम्हाला काही शिष्टाचार वगैरे काही कळतं की नाही हो? कळतो ना. मग परवानगीशिवाय आतमध्ये कसे आलात? आणि परवानगीशिवाय आतमध्ये यायचं नाही. दरवाजावरती पाटी वाचली नाही वाचली तुम्ही? वाचली होती. मग माफ करा. नाही म्हणजे थोडं चुकलंच माझं. मी आतमध्ये यायला नको होतं. तरी सुद्धा तुम्ही आलातच ना. हो. आणि समजा जर मी तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन केलं तर? म्हणजे मी नाही समजलो. नाही म्हणजे तुम्ही चोरी केली आहे असंच मी पोलिसांना सांगेन. आपला काहीतरी गैरसमज होतोय. आणि मी इथं चोरी करायला आलो होतो असं तुमच्याकडे काय पुरावा आहे? या जगात आहे ना स्त्रीच्या शब्दावरती चटकन कोणीही विश्वास ठेवतो हे माहिती वाटतं तुम्हाला? हे मात्र मी नाकबूल करत नाही हा. कारण अनादी कालापासून स्त्रियांमध्ये भांडणाचे उपयोग आले आहेत. म्हणजे पराभव मान्य आहे तर आपल्याला. निदान या क्षणापुरता तरी मला तो मान्य करायलाच हवा. कारण माझं काम आहे तुमच्याजवळ. कसलं का? आमच्या संस्थेनं एक नाटक करायचं ठरवलं आहे आणि त्या नाटकासाठी तुम्हाला स्त्रीपत्राची ऑफर द्यायला आलोय मी. कोणतं नाटक? उद्धार. उद्धार? का हो? हे समजलात का? तसं काही नाही. म्हणजे नाटकाचं नाव जरा चमत्कारिक वाटलं ना म्हणून. या नाटकात एका पद्धतीचा उद्धार करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. नाटकाच्या शेवटी खरोखरच त्या पतीचा उद्धार होतो का? मला माहित नाही. मी फक्त दोनच अंक वाचते. तुम्ही सुद्धा नाटकामध्ये काम करणार असाल? हो. मी नायकाची भूमिका करणार आहे त्यात. मग नायकच शेवटी त्या पतीचा उद्धार करतो का? हो. आणि समजा तुमच्या जीवनात खरोखरच एका पतीचा उद्धार करण्याचा जर प्रसंग आला तर तुम्ही काय कराल? भरताबद्दल ज्याला दाखवू. प्रत्येक प्रश्नामागे अर्थ असतो मिस्टर. निरंजन म्हणतात मला. वा वा नाव फार सुंदर आहे हा तुमचं. तुमच्या नावात सुद्धा फार मोठा अर्थ दडलेला आहे. माणूस बाहेर येणार किती चांगला असला त्याचं अंतरंग करणं फार कठीण असतं. मला कळलंय ना तुमचं अंतरंग कसं? तुमच्या बोलण्यावर. मानसशास्त्राचा अभ्यास करता वाटतं आपण. तेवढी भाग्यवान नाहीये हो मी. तसं जर असतं ना तर आज कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून असते. असं नटीचा पेशा पत्करून तोंडाला काळीमा फासून चार चौकामध्ये नसते मी. हा नक्कीचा पेशा पत्कारला म्हणून विद्यार्थी काय तुम्ही? ते दुसऱ्याला सांगून नाही करत. स्वतःचं दुःख स्वतःलाच माहित असतं. मी या व्यवसायामध्ये पडल्यापासून या जगातील लोकांची लग्न नकली मुखवटे आहेत ना ती आपोआप बरोबर ओळखू शकते. म्हणजे मी नाही तुम्ही तसे नाही आहात. हे पाहता क्षणीच ओळखलं मी तुम्हाला. एखाद्यावर इतका विश्वास ठेवणं बरं नाही. अहो विश्वासानेच तर माणसं एकमेकांच्या जवळ येतात. आणि विश्वासालाच ते एकमेकांपासून दूर जातात. नाही. ती असते फसवणूक. जाणून बुजून केलेली. विचारलंच नाही तर. तुम्ही चहा घेणार कॉफी घेणार की काही थंड पेय घेणार आहात? काहीच आहे. बसा तुम्ही. बन्या ए बन्या इले निशाबाई लवकर ये. किती काम करतोय? काय करू म्हणते निशाबाई? अरे ते आपल्या शेजारचं हॉटेल आहे ना
हा. तिथे जा काहीतरी थंड पेय घेऊन ये, हा सर्वांना. झालं तू त्याला माझंच काम द्या. त्याची काही आवश्यकता नव्हती. आज तुम्ही आमचे पाहुणे असतात काय कर आमचा जमाना असं धावधव होतंय धावधव येतंय तोपर्यंत मारा तुम्ही घबरो. फार हुशार आहे तुमचा गडी. अहो माझ्या तर काल मी तयार झालाय तो. तुझा जाणता आहे आपला. श्रद्धा आहे तुझी. मी सहसा कुणाचं मन दुखवत नसते. असं मग काय नाटकाची ऑफर स्वीकारताय ना? हो स्वीकार आहे पण एका अटीवर. कोणत्या? आता तुम्ही अहो जाऊ सारखी सारखी करताय ना ते प्रथम बंद करायला हवं. मंजूर आहे मला आपलं. अभि नाही खुशी. मग ही घे भाषणाची वही. आणि आता ऍडव्हान्स किती देऊ? त्याची काही आवश्यकता नाहीये. विश्वास हाच पैसा समजते. अच्छा तर निघतो मी आता मग. अहो, हे काय? अहो, तुमच्यावर वेळ फेडल्याशिवाय जाताय तुम्ही. अरे च्या ते विसरलोच मी. इतका विसरगोळेपणा चांगला नाही हा. उद्या बायकोला फिरायला घेऊन जाल आणि अर्ध्यातच सोडून परत याल. पण इथं कोणाला एकाला बायको आहे? हा? अजून लग्न नाही केलं मी. त्याला कारण असेल ना काहीतरी. छे छे तसं कारण वगैरे काहीच नाही. जोपर्यंत मनासाठी मुलगी भेटत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेताय मी. त्या मुलीच्या शब्दात आज तर आपण. छे छे तसं काहीच म्हणता येणार नाही. अंतर नालायक बेशरम माकाशात घ्यायची लोक काय काय झालं एवढं रागवायला? काय नाही तुझे बाय यो दुकानदार आराम कर दिसते. काय झालं एवढं? मी त्या दुकानदाराकडे सरबत मागलो तो म्हणतो कसं तो काय म्हणतो ना की नंतर बघू. ते साहेबांना धंदा केली. तुला घेऊन ये का? आमच्या पाण्याला ना एक वाईट सवय आहे. ती मध्ये आहे ना बाहेरून किचन मध्ये येणारी खिडकी आहे. तिथून तू लपून उड्या मारत मारत येतो. म्हणून किचन मध्ये गेला. एक सवय असते माका मी याला नालायक. आणि हे काय तू नाही घे? नाही खरंच आता नको आहे. ते काही नाही. बन्या जा तू ग्लास घेऊन ये. यातलं अर्ध तर घ्यायलाच पाहिजे. नाही नको. तुम्ही पहिल्यांदा घ्या आणि उरलेलं त्या ग्लास मध्येच ठेवा नंतर घेईन मी. म्हणजे माझा उष्टा तुला तू. मग काय झालं? अशाने काही माझी जात पुन्हा नाही. या जगामध्ये ना जाती फक्त दोनच असतात. एक असते पुरुष आणि एक असते स्त्री. बरं तर निघतो मी आता. विषय बाय यो दुकानदाराचं ग्लास घेऊन येते मी. हो थांब मी पैसे घेऊन येते हा. हे घे. आणि जा.
पैसे दिलेत ना? आता सांग मगाशी तू दुकानदार काय म्हणत होता रे? तू दुकानदार? हा हा मी दुकानदार. त्या दुकानदाराकडे सरबत मागलो तो म्हणतो कसो तुझ्या मालकीने दुसरी बघितली काय रे? काय? त्याला जाऊनच सांग आता. यापुढे जर असं बोलशील ना तर चार चौकामध्ये दात घासाल घाल म्हणून. झाला तू पुण्याचा दुकानदार तोंडा कोण लागतो माका जवळ काय? अरे जा रे तुझ्या मालकाला म्हणावं देत नाही मी पैसे. 5-15 रुपये 500 रुपये वाटले तुझ्या मालकाला. मला कळलं का कधी लक्षात विचारला तुला तरी म्हणावं चालेला. हे शरम ये न जागा वेळी म्हणून आम्ही आपले ऐश्वर बिगेन कुठल्या बरे हे कोणते साहेब दिलो नाटकात तिच्या पाच डबा वाटतं. अच्छा म्हणजे नवीन साहेब वाटतं का? तर आमका माहित नाही नो का जुनो पण त्याच्या बोलण्यावरून नवं असं दिसतो. काही हरकत नाही. कुणी का असे ना स्वीकार करा. आपल्या पायाने चालत आले आपल्या जवळ. मी बाहेर पडू नये देणं एवढंच आपलं का? बन्या तू असं कर काय करू म्हणताय? आज आणि निशाला इथे पाठवून दे. या वेळेला आला विषय
मी आपलं बदलून कैलास, कसलं काम आहे रे तुला माझ्याजवळ? अगं माझं तुझ्याजवळ कसलं काम असणार ते पण मी सांगायला हवं का तुला? तुझा आजचा दिवस अगदीच बेकार गेला हो माझा. का? मग त्याला मी काय करू? आज मला 5,000 रुपये हवे. अरे तुला 5,000 काय? 1 रुपया सुद्धा मिळणार नाही मी. का? आजच का बंद आहे तू? ऐक ना मग. यापुढे ना तिथं तू पाहून घे. इतके दिवस तुझ्या कपट चाळ्यामध्ये फसून तुझ्या शब्दाच्या तालावरती मी नाचत आले. पण यापुढे मला माझं जीवन घडवायचंय. नवीन साहेबांच्या सोबतीनं वाटतं. कैलास! तोंड सांभाळ बोला. नाहीतर काय करशील तू माझं? एखादी स्त्री जीवावर उठली ना तर काय करू शकते याचा अंदाज नाहीये तुला. अरे आजपर्यंत तुझ्याचमुळे मी अर्थपाताच्या खोल गर्दीमध्ये घुसले गेले. अरे माझ्या जीवनातून तू सहाणा वाळवंट केलाय. वेळच नाही. उलट मी होतो म्हणून आजपर्यंत जिवंत राहिलीस तू. नाहीतर तुझ्या गडबंडात गायब झाल्याची पुन्हा ठाऊक. मी जे केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलं होतं. अरे तुझ्यासारखा स्वार्थी माणूस माझं काय भलं करणार आहे हा? मी तुला आजपर्यंत मानलेला भाऊ समजत होते. पण तू ती नाते विसरून मला कुमार्गाला लावलंस. चुकते आहेस तू ईशा. माझ्या मते तो सन्मार्ग दाखवला मी तुला त्यावेळी. अगं जर तो मी तुला मार्ग त्यावेळी दाखवला नसता तर आज 30 कोणाची खिडकी भरण्यासाठी दारू आणि भीक मागायला लागली असतीस तू. केवळ तुझ्या स्वार्थासाठी काम धंदा न करता आणि तुझी चैन मागत होती ना म्हणून तू मला. मग यापुढे काय लग्न करणार आहेस? अगं तुला वेळ लागलाय वेळ. तुझ्या सगळ्या मुलीशी कोण करणार आहे लग्न? आणि बोलून चालून तू तोंडाला रंग बसणारी नटी आहेस. बघ, नक्की असले ना तरी मला सुद्धा भावना मन आहे. अरे मी या खात्यामध्ये का लोळत पडावा आणि अशी तुझी इच्छा आहे का? माझ्या इच्छेचा प्रश्नच येत नाही इथं. अगं पण रणधीरला काय सांगणार आहेस तू? त्याला जाऊन सांग यापुढे माझ्या दाराची पायरी सुद्धा चालायची नाही म्हणून. अगं मी त्याला खूप सांगेन ग. पण त्यानं ऐकलं पाहिजे ना माझं. आजपर्यंत पाण्यासारखा पैसा खर्च करत आला तो तुझ्यासाठी. काही कमी पडून दिला नाही तुला. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे कैलास. मला त्याच्या हातातलं जिवंत खेळणं बघून नाही जगायचं. यापुढे मला माझं भवितव्य घडवायचंय. तुझ्यासारख्यांची या जगात जर लग्न झाली असती ना तर ही दुनिया पार बदलून गेली असती. वेश्याचं जीवन म्हणजे एक काटेरी पिंजरा असतो. आयुष्यभर तुला त्या काटेरी पिंजऱ्यातच बंदिस्त व्हावं लागतं. इच्छा नसूनही रणधीर सारख्या अशा कित्येक तरुणांची ती शिकार असते. शेवटी आपलं मन मारून तिला बळी जावंच लागतं निशा. यापुढे मला तो काटेरी पिंजरा तोडून टाकायचा आहे. आजपर्यंत चालत आलेल्या रूढी परंपरा मी मोडणार आहे. त्यामुळे तुला किती त्रास होईल याची कल्पना आहे का तुला? अरे माणूस आहे ना मरणात अंतापर्यंत जगण्याची धडपड करत असतो. अंतिम क्षणापर्यंत त्याला वाटत असतं आपण जगून पण कितीही झालं तरी ती शेवटी आशा क्षणभंगूर ठरणारी. आशा कधी क्षणभंगूर ठरत नसते कैलास. आशा म्हणजे जीवनाच्या अंतापर्यंत आपल्या सोबत राहण्याची अच्छा, शेवटी तू हा निर्णय घेतला असता. हो, आणि यामध्ये जरा सुद्धा बदल होणार नाही. मला या अंधारातून जायचंय. प्रकाशात
तुझ्याकडे सुखाचं क्षितिज न्याहाळी. तो मार्ग किती धोकादायक आहे याची कल्पना आहे का तुला? त्याला तोंड द्यायला मी माझी मी समर्थ आहे, समजला? असं ठीक आहे. ज्याच्या बरोबर तू लग्न करणार आहे त्या भाग्यवान माणसाचं नाव तरी कळू दे मला. हा? त्याचं नाव समजून तुला काय करायचंय रे? मला काहीच करायचं नाही, पण यापुढे त्याचे आणि माझे संबंध कधी ना कधीतरी येणार. तेव्हा ऐक, त्याचं नाव आहे निरंजन देवधर. म्हणजे एका नाटक करायची पत्नी व्हायचंय तर तुला. हो, तू जी त्याच्याबरोबर लग्न करण्याची भाषा बोलतेस ना, पण मला नाही वाटत तुला यात यश प्राप्त होईल. एकतर्फी प्रेम कधी सफल होत नसतं निशा. त्यांना मिळवण्यासाठी माझं सर्वस्व पणाला लावेल. पण मला नाही वाटत तू यात यशस्वी होशील म्हणून. कारण त्यांना आज समाजात मानाचं स्थान प्राप्त झालंय. अगदी अल्पावधीतच प्रसिद्धीचा वलय आपल्या होती त्यांनी निर्माण केलंय. आणि प्रसिद्धीच्या शिखरावर बसलेल्या माणसावर तुम्ही उजूनच प्रेम करावं निशा. आणि तुझ्यासारख्या एका अकुलीना मुलीशी लग्न करून त्यांना आपली इज्जत मातीला नाही करायचे. बरं, तशी जर हे आले ना, तू तुझ्या बोलण्याचा नक्की विचार करेल. अविचाराने काही करू नकोस म्हणजे झालं. जय गोपाल, जय गोपाल. अरे बापरे, शेठजी आले वाटतं. निशा, शेठजींना सांग मी इथे नाहीये म्हणून. म्हणजे खरं कारण काय ते तुला नंतर सांगतो. आपण कैलास पण जय गोपाल, जय गोपाल. आज तुम्ही तिथे आहेत का? ना ना. जय गोपाल, जय गोपाल. हे तुम्ही आम्हाला विचारते? हो, तुमचा ते भाई आहे की? तो बाहेर गेला. काही काम होतं का तुमचं? काम आहे म्हणून काय विचारतेस? तुमचा ते भाई सारखा तोंड चुकवते. आमचा एक पैसा नाही देते. किती पैसे द्यायचे तुमचे? 50,000 रुपया. काय? 50,000 रुपये? हा हा, 50,000 रुपया. या हातामध्ये मोजून दिलाय. आज 2 बरस झाला, एक नया पैसा नाही सुद्धा नाही देते. आल्या दिवशी आम्हाला सारं कसं होते, आज देते, उद्या देते, परवा देते, असा साला वायदा करते. पण शेठजी, तुम्ही त्याला एवढे पैसे दिलेच कसे? नाही दे तर कशाच्या आले? आमच्या धंद्यासाठी म्हणून आम्ही पैसा देणार. पण माल नाही तो नाही, अगर पैसा भी नाही. काल आम्हाला बाजारात भेटली होती, तेव्हा सांगितलं घरला या म्हणून आज मी मुद्दा मारली. पण साला पत्ता नाही त्याचा. मग तो कवा येते घरला? आता मला कसं माहिती असणार? अहो, 4-4 दिवस तो घरामध्ये येतच नाही. जय गोपाल. मग तेव्हा आता आम्ही काय करेल? हे बघा, तुम्ही त्यांना सांगा, नाहीतर आम्ही पोलिसांची कंप्लेंट करणार आहे. तुम्ही असं काही करू नका. तो आला ना की मी त्याला समजावून सांगते आणि देऊन टाकायला सांगते ना तुमचे पैसे. हा हा, अगदी न विचारता सांगा, नाहीतर शेतीशी दावा करणं बरा नसते. जय गोपाल, जय गोपाल. येते मी. जय गोपाल. गेला का तो खेळडा? हो, गेला. पण कैलास, इतके पैसे त्याच्याकडून कशासाठी घेतले होते? त्यावेळी गरज लागली होती मला म्हणून घेतले होते. देऊन टाक त्यांचे पैसे. आहेत कुणाला एखाद्याजवळ इतके रुपये
येणार असेल तर माझ्याजवळ पैसे नाही आहेत कैलास. अगं तुला काय पैशाला तोटा आलाय आणि आता तर निरंजनच्या रूपाने लक्ष्मी येणार आहे तुझ्या घरात. हे बघ, त्यांच्या पैशावरती डोळा ठेवून त्यांच्याशी लग्न करणार नाही आणि समजलं ना? पण तू स्वार्थी तरी नक्की आहे. कसला रे फक्त साधला मी? निरंजन श्रीमंत आहे, फार मोठे नाटककार आहे. त्यांची पत्नी बनून 4 चौकात मिरवायचे तुला. अगं याला स्वार्थ नाही तर काय म्हणता येईल. अरे, कामी झालेल्या माणसाला सगळं जगत किंवा दिसतं, असं झालंय तुझं. तू जर पैसे देत नसशील तर मी रणधीर कडून घेईन, अर्थात तुझ्या वशिल्याने. हे बघ, मी काय रखेल नाहीये त्याची. मग इतके दिवस कोण होतीस तू त्याची? कैलास! त्यावेळेला मी अज्ञान होते. म्हणून त्याच्या नादी लागले. पण यापुढे माझ्या वाड्याला सुद्धा त्याला उभा करणार नाही. रणधीरला जो तू ओळखलं नाही त्यासारखा वाईट माणूस या जगात सापडणार नाही. अरे त्याचं महत्व तुला जास्त वाटणारच रे, कारण तू त्याचा भाग आहेस. आणि तू कैलास! त्याची रागवू नको. खरं तेच बोलतोय मी. आणि हे बघ, रणधीर इथे येणार आहे. हे बघ, त्याला भेटण्याची इच्छा नाही आहे माझी. रणधीर, अरे बरं झालं, अगदी वेळेत आलास तू. काम काही महत्वाचं काम? माझ्या दृष्टीने महत्वाचं नसतं तरी तुझ्या दृष्टीने त्याला खूप महत्व आहे. म्हणजे मी नाही समजलो. रणधीर, खरं सांगायचं तर बाबू पिंजऱ्यातून सुटते असं दिसतंय. म्हणजे निशा तर होय, इतके दिवस तू तिला तुझ्या इशाऱ्यावर नाचवत होतास ना, तीच तुझी दिशा आता तुला कायमची अंतरणार आहे. अशक्य आहे ही गोष्ट. रणधीरच्या आयुष्यातून पराभव कधी आलाच नाही आजपर्यंत. काळ बदलतो तस तसा माणसाच्या स्वभावातील बदल होत असतो. रणधीर, निशात नाही हीच कशाला आहे याचा तिने दूरदृष्टीने विचार केलेला दिसतोय. अरे तिच्या विषयात तुम्ही थोडा सामील होणार आहे. तिचं जीवन आणि मरण माझ्या मर्जीवर असणार आहे. दिशा म्हणजे माझ्या हातचं जिवंत खेळणं आहे, खेळणं. चुकतोय तू रणधीर. स्त्रीचं मन केव्हा कधी आणि कसं बदलेल हे सांगता येणार नाही कधी. तिनं आता लग्न करायचं ठरवलंय. का? होय लग्न? होय, कथायुष्यावर कायमचा पडदा टाकून ते आता विवाहबद्ध होणार आहे. पण जाणून बुजून तिच्याशी कोण लग्न करणार? लग्न करणार एक तर मूर्ख असला पाहिजे, नाहीतर वेडा तरी. तो वेडाही नाही आणि मूर्खही नाही. तो आहे समाज कल्याणासाठी झटणारा एक नाटककार. नाटककार? होय, निरंजन देवधर. पण त्याची तुझी ओळख कशी काय झाली? रणधीर तबलावाला, पेटी मास्तर, दिग्दर्शक आणि नाटककार यांची नटीबरोबर कधी, कुठे आणि केव्हा ओळख होईल हे सांगता येत नाही कधी. असं आहे तर. पण कैलास, तुला काय वाटतं याबद्दल? तो या लग्नाला सहकुशीने तयार होईल? हे मी आता सांगू शकत नाही तुला. अरे नुकतीच या नाटकाला सुरुवात झाली. माझा सुद्धा रणधीरचा नाच केल्याशिवाय कधीच राहणार नाही. असं काही करू नकोस. अरे नाहीतर फासावर लटकावं लागेल तुला. इतक्या लवकर फासावर लटकायला मी जन्म घेतलेला नाही. अरे खून करून सफाई
काही न पचवणं या रंजनचा हातचा मय. अरे या निरंजनचा काय तो आपला जाम होता म्हटल्यावरती दुसऱ्याला दूषण देण्यात काय अर्थ आहे? आणि जी व्यक्ती या समाजात प्रसिद्ध असते ना तिचा सहजासहजी खून करणं म्हणजे तू समजतोस तितकी सोपी गोष्ट नाही ती. अरे तुम्ही करू तरी काय? हे काम तू माझ्यावर सोपव. निरंजनचा अगदी गुपचूपपणे काटा काढतो मी. पण तो कसा काय? ते मी तुला आता सांगू शकत नाही. कोणतीही गोष्ट आधी कैलास पूर्ण करतो आणि मगच बोलून जातो. ठीक आहे तर. नुसतं ठीक आहे म्हणून भागणार नाही. तर त्यासाठी तुला पैसे मोजावे लागतील. पैसे? अरे म्हणजेच रुपये. किती रुपये द्यावे लागतील? जास्त नाही, फक्त 50,000 रुपये. 50,000 रुपये? हो. अरे तुझ्या कामाच्या मानाने ते काहीच नाही. बघ तो सौदा पडला तर हो म्हण, नाही तर आपलं तुझं तू पाहून घे. बरं, तुझ्या मंजूर आहे मला. आजपासूनच कामाला लागतो. हा, पण आताच्या वेळेला तुला 10,000 रुपये ऍडव्हान्स द्यावे लागतील. हे घे 10,000 रुपये. पण याद राख कैलास, माझ्याशी जर दगाबाजी केली तर गाठ माझ्याशी आहे. अरे हे काय तू मला सांगायला हवंस? आणि तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर अरे तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हे घे 10,000 रुपये. अरे, कुठे गेला होतास तू? तिला गेलो होतो बाजारात. तिथे तुमका फारच कडे दिसला तुझा गडी बना. तुमच्यापेक्षा कमी. भण्या, कुणासमोर काय बोलता त्याचं भान आहे का तुला? होय असा. पण तुम्ही काय म्हणताय? असा जर माझा नोकर असता ना तर दात घासा काढून ठेवले असते. हा, दात घासे घालू मी घालून मात्र झालं नाही. तुमच्या कपाला आणि मगर मागे सरपंच शिकवा. भण्या, बस झालं तुझ्या अकलेचे हाताने. मालकीचा वारा लागलेला दिसतोय त्याला. लागणार जसं मालकीन तसं नोकर. ही साधी गोष्ट कळून दिसत वाटते. भण्या, जास्त आपल्याची तारीफ पालू नकोस इथं. माझी अक्कल माझ्याकडे असता. तुमच्यासारखी मी ती भण्या, फायदाच कैलास. पणा सुद्धा कसा मालकी सारखा बडबडा बोलायला लागलाय तो. यावरून काय ते तू लक्षात घे. म्हणूनच म्हणतो निशाबरोबर बोलताना सावधगिरीने बोल, नाही तर भलताच परिणाम व्हायचा त्याचा. अरे हे मी कसं बोलायस रे? अरे तू होतास म्हणून निशासारखं सुगंधी फुल माझ्या हाती लागलं. पण आता त्या सुगंधी फुलाकडे निरंजनासारख्या भ्रमराची दूरदृष्टी वळले. तेव्हा त्या फुलाचा सुगंध चाकण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त करायला हवा. अरे तुझ्यासारखा अट्टल शिकारी माणूस जवळ असताना मला भिण्याचं मुळीच कारण नाही. पण वेळ येताच मागं घेऊ नको. अशक्य आहे. एका गावात 2 पक्षी महाराज आहेत मला. हे कसे काय? कळेल तुला केव्हा तरी. मला माणसातून उठवणाऱ्या या घराचा सत्यानाश जोपर्यंत करत नाही तोपर्यंत माझ्या तप्त मनाला शांती लागणार नाही. म्हणजे मी नाही समजलो. बेश ठीक आहे. ही आठवण झाली की माझ्या तळ पायाच्या मस्तकात जाते. मग माझ्यातला माणूस माणूस राहत नाही. सैतान म्हणतो मी, सैतान. तो करून चेहरा नजरेसमोर येतात दुःखी बनतो, दुःखी बनतो. आणि दुःख विसरण्यासाठी दारूचा प्याला नकळत गोंगाला लागतो. अरे यापूर्वी असं कधी बोलला नव्हतास तू काय? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कसलं ना कसलं तरी दुःख असतं, शल्य असतं, वेदना असते. केव्हा तरी मनाला धक्का लागला
किती बाजू लागते. त्यावेळी माणसाच्या मनावर आपला ताबा राहत नाही. तो सुडाने बेभान होतो आणि त्या सुडाची आठवण तो आयुष्यभर वाट पाहत राहतो. तर ती तसंच झालंय माझं. पण जाऊ दे ते. बैस तू, भेटतो मी तुला थोड्या वेळाने. तोपर्यंत निशाला काय विचारायचं ते विचारून टाक. येतो मी. निशा, काय मला काही बोलायचं तुझ्याशी. माहितीये मला तू काय बोलणार आहे. कैलासनं सांगितलं असेल ना सगळं. बरोबर ओळखलंस तू. मग काय खरं आहे ते? मी खरं म्हणून सांगितलं तर पूर्ण विचार केलायस तू? यापूर्वी केला नव्हता, पण आता करायचं ठरवलंय. याचा अर्थ काय समजू मी? तुला हवा तो समज. जास्त बडबड करू नकोस निशा. खरं काय ते सांग. हे बघ, मी सरळच बोलते हा. अगं तू म्हणून लग्न करणार आहेस? हो, खरं आहे. आता कुणाशी ते विचारणार नाही ना. निशा, हळू बोला, ऐकू येतं मला. अगं इतके दिवस तू माझ्यावर प्रेम केलंस, त्याचं काय? हे बघ, कुणाला सुद्धा इथे खरं वाटणार नाही ते. अरे तुझ्यासारखे एका विवाहित माणसाबरोबर प्रेम करायला मला काय वेळ लागलं होतं का? निशा, रणधीर, अरे स्त्रीचं प्रेम आहे ना, असं बळजबरीने नाही मिळत. मग तुझा माझा एकांतवास? ती एक बळजबरी आहे. एका असाध्य पक्षिणीची तडफड होती ती. साकार होण्यापूर्वीच भंगलेलं एक स्वप्न होतं ते. त्या भंगलेल्या स्वप्नांचे अवशेष पुन्हा जोडायचेत मला. अगं भंगलेली स्वप्न कधी जुळत असतात निशा. अरे प्रयत्न केले ना तर अशक्य असं या जगामध्ये काहीच नसतं. अगं हर घडी रंग बदलणाऱ्या या दुनियेचा मूर्त अनुभव नाही आहे निशा. अगं देवभरात देवास असलेला समय ना वादाशी कधी स्पर्धा करू नये. अरे त्याचा भार ओसरतो काही काळाने. माझा काही काळ कायमचा नसतं. पण जाता जाता आपल्याही दोषाची कल्पना देऊन जात. अरे तो दोष आहे ना वादाचा नसून निसर्गाचा असतो. म्हणजे तुझा निश्चय काय माहित? हो, आणि त्यात किंचित सुद्धा बदल होणार नाही. याचा परिणाम? परिणामाची पर्वा नाहीये मला. अगं निरंजन कसा आहे याचा तपास केलास का कधी? त्याची आवश्यकता नाही वाटत का? पण निदान तुझ्यासारखा नीच तरी नाहीये. निघा! मला सुद्धा चाललंय तुझे. अरे ज्या माणसाची जशी लायकी असते ना तसंच त्याच्याशी भाषा करायची असते. समजतं? निशा, या रणधीरच्या भावना चुकवल्यास तू. अरे तुला भावना आहेत ना हे आजच कळलं मला. आणि तुला स्पष्टपणे सांगते यापुढे इथे येऊ नकोस म्हणून. आणि नाक सोडून दे माझा. सोडेल, पण केव्हा? मला कंटाळा आला तरच. अरे हे आहे ना, हे तुझी बायको आहे ना, तिला जाऊन सांग. अगं तू माझी हक्काची बायको नसलीस ना तर तू माझी. पुढचे शब्द घेऊन टाक, नाहीतर नाहीतर काय करणार आहेस तू माझं? अगं आज या समाजात तुझी काय लायकी आहे ना हे जरा गावात फिरून पहा, म्हणजे तुला कळेल. तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये मला. आणि तू किती पवित्र आहेस ना हे तुझ्या मनाला एकदा तरी विचार. अगं मी किती झालं तरी पुरुष आहे, पुरुष. अगं या बहुरंगी जगात
अगं पुरुषापेक्षा स्त्रीच्या चारित्र्याला जास्त जपायला हवं. अगं माझ्याशी तुझं नातं कसं होतं? अगं या गावात जाऊन जरा विचार बघ. आणि जर का तू निरंजनाच्या प्रेमात जर ओढशील तर दिसा त्याचा तू हित करता ही गोष्ट त्याच्या कानावर हातल्याशिवाय राहणार नाही. अगं त्यावेळी काय सांगशील तुला निरंजनला? म्हणून म्हणतो निशा, हे वेळ डोक्यातून काढून टाक आणि तुझ्याबरोबर जन्म बघावं असंच ना? होय. अगं माझ्यापासून तुला कसलाच त्रास होणार नाही. अगं सुखी होशील तू, आयुष्यात कल्याण होईल तुझ्या. अगं नाहीतर हा काटेरी समाज तुला सहजासाठी जगू देणार नाही. मला स्वतंत्र व्हायचंय. आमच्या जातीला जो कलंक लागलाय ना तो धुवून काढायचाय मला, कुणाची तरी पत्नी बनून. अगं ते या जन्मी तरी शक्य नाही. अगं तुझ्यासारख्या पतिगत जीवन म्हणजे माझ्यासारख्या महाभागाचं मनोरंजन करण्यातच. कोण म्हणतं रे? कोण म्हणतं मी पती काय म्हणून? अगं सारं जग म्हणतंय. अगं जी स्त्री नटीचा पैसा करते अगं तिचं वजन या समाजात काय असतं? अगं काळी मोलात असतं. पण तिने हा पेशा का पत्करला याकडे कुणीही लक्ष देत नाही. अगं ते जाणून घ्यायला कोणाकडे वेळ आहे? अगं शेवटी नटी ती नटीच. अगं हेच फक्त या समाजाला ठाऊक असतं. परिस्थितीमुळे तिला नटी व्हावं लागतं. ऐक हे फक्त तुझं मत झालं तुझं. अगं नटीने संसार करावा तो फक्त या रंगभूमीवरच. सत्यात ते कधीच उतरत असतं. पण मी लोकांना दाखवून देणार आहे. तर त्यावेळी फार उशीर झालेला असेल. मी कितीही कंट्रोल केला ना तरी तुझ्या लक्षात नाही येणार ते. तू जाऊ शकतोस. अगं जाण्यासाठी आलेलो नाही मी दिशा. अगं आज तुला कुठेतरी दूर फिरण्यासाठी नेणार आहे मी. मी येणार नाही तुझ्या बरोबर. इतके दिवस तुझ्या भूलथापानं मी बळी पडले. अरे, माझ्या आयुष्याचं पातेर केलं तू अगदी. पण यापुढे माझी अभिलाषा तुला कायमची सोडावी लागेल. माझ्या जीवनात आलेली प्रिय व्यक्ती सहजासहजी सोडायला मूर्ख नाही मी. अगं त्यासाठी किती दिवे करायला लागले ना तरी काही हरकत नाही. अगं जिंकता जिंकता दुसऱ्याचा पराभव करणं हे ब्रीद आहे माझं. ऐक तर तुझ्या सुखासाठी तुझ्या पापी वासनेला यापुढे मी कधीच बोलणार नाहीये. अगं स्त्रीचा निर्धार कितपत टिकू शकतो अगं हे चांगलं ठाऊक आहे मला. अगं चूल आणि मूल सांभाळणं यातच तिचं जीवनाचं सर्वस्व असतं. मग काय म्हणतेस? आज माझ्यावर फिरायला येतेस की नाही? नाही नाही नाही. ठीक आहे तर. अगं ज्या वेळी मी दुसऱ्यांदा येईल अगं त्यावेळी तुझं परिवर्तन झालेलं असेल. दिशा येतोय मी. कंबर उगा
स्वतःबद्दल फारच दुःखी आहेस तू. हे तुझ्या गाण्याने कळलं मला. पण कळून काय उपयोग? ती हक्क करायला ह्या जगामध्ये माझं असं कुणीच नाहीये हो. असं का म्हणतेस तू? अगं स्वतःचं दुःख दुसऱ्या सांगितल्याशिवाय ते दुःख कमी कसं होईल? आजपर्यंत मला कोणी भेटलं नव्हतं. पण पण काय? कदाचित ऐकून तुम्हाला राग येईल हो. मुळीच नाही. तसा तू मला विचार देखील आला नको. अगं ज्या माणसाबरोबर मी आपुलकीने बोलतो वागतो त्या माणसाला माझ्याकडून कोणत्याही गोष्टीची झळ पोचणार नाही विश्वास होतो माझ्यावर. तो तर पहिल्या भेटीतच बसलाय माझ्या. मग असे आढळून काय करतो? मी काहीतरी सांगणार आहे. जर ते देणार असेल तर जरूर देईन मी. पहा, विचार केल्याशिवाय उत्तर देऊ नका. कसल्याही गोष्टीचा निर्णय घेताना मी तो विचारांती घेत असतो. मला वचन हवंय तुमच्याकडे. एकदा विश्वास टाकल्यावर वाटण्याची गरज काम असावी. कारण मला भीती वाटते ना म्हणून. कोणाची? माझी? नाही नाही, माझी स्वतःचीच. अगं जी माणसं भीतीने ग्रासलेली असतात ना ती जीवनात कधी यशस्वी होत नाही. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. खरं सांगू तुला? अगं मी जात धर्म वगैरे काहीच म्हणत नाही. अगं दुसऱ्याची दिशाभूल करण्यासाठी माणसाने जाते तो माजवले आहे. त्यामुळे आपला समाज फार असा चालला गेला आहे. त्या समाजाला त्यातून बाहेर काढणं हे तुमच्यासारखे नाट्यकाराचं कर्तव्य आहे. कारण लेखक हा समाजाचा एक घटक असतो. मी नाटककार आहे हे तुला कोणी सांगितलं? मी? हो. कधी? स्वप्नात. जागेपर्यंत होतो सांगितलं. म्हातारीला कोंबड्या झाकून ठेवला तरी उचलायचं काही थांबत नाही. हा, तुम्ही खोटं बोललात तुम्ही माझ्याशी. अगं लेखकाला कधी कधी खोटं बोलावं लागतं. मी तुझ्याशी खोटं बोललो याचं कारण माहिती आहे तुला? मला कसं कळणार ते? अगं स्वतःचा मोठेपणा सांगू नये कधी. आणि जो खरा कलावंत असतो ना तो कधी सांगत नाही आपला मोठेपणा. पण त्याचा मोठेपणा आपोआप सिद्ध होता. कस्तुरी मृगाला कुठे माहिती असतो की आपल्याजवळ कस्तुरी आहे म्हणून? बरं खोटं बोलल्याबद्दल पेशंटच्या बोलण्यात तयार आहे मी. बघा, ती महागात पडेल ना तुम्हाला. आपल्याला ही शिक्षा झालीच पाहिजे. मग ती मोठी असो किंवा लहान. पण मुख्य मुद्दा तर तिथेच राहिला. कोणता? समाज सुधारण्याचा. ते आमच्यात थोडी असतं. का नाही? अहो तुम्ही जी नाटकं लिहिता ना ती स्वतःसाठी की या समाजासाठी हो? सगळ्या सत्य त्याचा काहीतरी उपयोग झाला असता. आम्ही जे नाटकात लिहितो त्याप्रमाणे हे लोक आचरणार असं थोडी असतं. ते नाटकही मनोरंजनासाठी असतात. समाजाला चांगला आदर्श घालून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. अगं माझ्या एकट्याच्या जन्मीचा आवाज कुठपर्यंत वाजणार? किती माणसं आहे ना काही शक्य नसतो. मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? आधी वचन द्या मला. हे वचन पाळलं की माझ्या ती पोटं संपली तर? तसं काही होणार नाही मला खात्री आहे. मग हे घे वचन. मला तुमचा कायमचा आदर हवाय. म्हणजे मला तुमची पत्नी व्हायचं. ईशा? नाही म्हणू नका. आजच तुम्ही हिंदी नाही तुमची. ज्यावेळेला मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना त्याच वेळेला माझ्या मनामध्ये तुमची मूर्ती अधिष्ठित करून
माझ्यावर ते माझा हा विश्वास उद्ध्वस्त करू नको. तुम्हाला विचार करावा लागेल. तोपर्यंत किती थांबायची तयारी आहे माझी. माझ्यामुळे तुम्हाला ना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. लोकांच्या कणखर टीकेला सामोरं जावं लागणार आहे. पण तुमच्यासाठी काही करायची तयारी आहे माझी निघेल. या काटेरी पिंजऱ्यात तुम्हाला बाहेर पडायचं आणि ते फक्त तुमच्या हातात. तुम्ही मला नकार दिला तर तर ते काय करणार आहे? आत्महत्या. निशा तुला किती अबोध होते तू हे? तुला आत्महत्येसारखे पाप नाही तुझ्या जगात. मग जीवनाच्या अंतापर्यंत काळोखात साथ पडत मी जीवन जगायचं का? फार मोठी विचित्र समस्या निर्माण केलीस तू माझ्यासमोर. मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे, पण एका अटीवर. कोणती अट? मी जर का तुझ्याशी लग्न केलं तर हा समाज मला सुखाने जगू देणार नाही. मला फाडून काय येतो. पदोपदी मला मानहानी सहन करावी लागेल. वेळप्रसंगी निर्णय सोडावा लागेल. ज्यावेळी मला जीवन जगणं असह्य होईल त्यावेळी तुझ्या हाताने ही पदवी मला मारायला लागेल. नाही निरंजन. केवळ तुझ्या सुखासाठी मी तुझ्या सुखाला आहे. नाही, ही तुमची अट मला मान्य नाहीये. त्यापेक्षा मीच माझं जीवन संपून टाकेल निरंजन. तुला तसं कळता येणार नाही. माझ्यामुळे जर तू सुखी होणार असेल तर माझ्यावरती पुरेपूर पाळणार आहे मी. खरंच निरंजन? हो. होईल का? अगं या जर मी तुला सुखी करू शकलो नाही तर माझा पहिला पराभव असेल. असं कधीही होणार नाही निरंजन. बरं तर निघतो की आता. अहो हे काय? म्हणजे चहा घेतल्याशिवाय जाणार तुम्ही? पण तो तर रोज मिळणार आहे आता. चला. अरे हो, ज्या कामाच्या आलो होतो विसरूनच गेलो. कसलं का? अगं माझ्या उद्योगात काम करण्याची तू ऑफर स्वीकारली होतीस ना, हा? ते त्याच आमच्या मंडळाने दुसरी व्यक्ती आणली आहे. त्यामुळे दिलगिरी आहे मी. अरे यामध्ये दिलगिरी कशाला व्यक्त करताय? यामध्ये माझं तर सुद्धा होणार आहे ना? अच्छा हो ना. चल येतो मी. अधीर मन झाले मधुर घरवाले धोक्यातले नभातले सख्या प्रिया सरी तुनी सुरेल घासरे आले अधीर मन झाले धोक्यातले नभातले सख्या प्रिया सरी तुनी सुरेल घासरे आले
झेलल्या धारा मी प्यायला पारा मी बहकले ना रागाच्या मोरानी रानाच्या मोरानी शिवा